हाय हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी। आज आपण पारंपरिक पद्धतीने खमंग ताकाची कढी बनवणार आहे। तर इथे बघा मी बेसन पीठ घेतलेलं आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। सुकं खोबरं नसेल तर ओलं खोबरंच वापरतो आम्ही, पण माझ्याकडे ओलं खोबरंच नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं घेतलं। आणि इथे जिरं लसूण घेतलेलं आहे आणि 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे अर्धा लिटर ताक घेतलेले मी इथे। हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। तुमच्याकडे टाकतात का सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं कढीला फोडणी देताना? आमच्याकडे टाकतात। आजी आई टाकायचे असे खोबरं ओलं किंवा सुकं खोबरं असं टेचून टाकायचे, कारण का ते बोलायचे की कढी चांगली लागते तसे खोबरं किंवा सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं टाकलं तर। हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। मस्त हा बघा ठेचा झालाय कढीसाठी आपल्या। मस्त ताकाची खमंग कढी बनवणार आहे आपण। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। इथे मोहरी चांगली तडतडून द्यायची तेलामध्ये। चांगली तडतडली की मग आपण ह्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा करून घेतलाय तो टाकून घ्यायचा याच्यात। आपली चिंचेची कढी पण बरेच लोकांना आवडली, चिचवणी। फक्त चिंचेची कढीच माहित होतं त्यांना, चिचवणी हा शब्द माहीतच नव्हता। आमच्याकडे चिचवणीच म्हणतात, अजूनही चिंचेची कढी बोलतच नाहीये। हे आपली चांगली आता फोडणी बघा झालेली आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद आणि हिंग टाकून घेऊया, याच्यात थोडासा हिंग चांगलं परतून घेऊया याला। आमची आजी ताकाची कढी करायची ना तर मस्त घरचंच म्हशीचं दूध असायचं आणि तवली भरून ताक निघायचं। मग आजी कधी कालवणाला काय नसलं की मग ताकाची कढी बनवायची, पण त्याच्यात अजिबात पाणी टाकत नव्हती ना, बेसन पीठ टाकत नव्हतं। मग हे आपले ताक फुटू नये ना म्हणून अगोदर पहिली थंड पाण्याची ह्याला फोडणी देऊन घ्यायची। म्हणजे आपलं गरम गरम ह्याच्यात ताक टाकलं ना तर लगेच ते फाटलं वगैरे जातं, म्हणून हे अगोदर पाण्याची फोडणी द्यायची आणि नंतर हे ताक टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। आणि सतत असं हलवून घ्यायचं। थोडंसं हलवलं की मग लगेचच ह्याच्यात आपण ते बेसन पीठ कालवून घेतले ना 1 चमचा, ते टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। मग कढी आपली ना फाटत नाही। आणि अशी जरी कढी बनवली तरी पण छान लागते, फक्त याला सतत हलवत राहायचं। कढीला उकळी येऊन द्यायची नाही, मोहरून द्यायची नुसती कढी आपली। मग ह्याच्यात थोडंसं काय बेसन पिठाचं हे टाकलंय मी आणि चांगलं सतत हलवून उकळून घ्यायची चांगली। आणि परत त्याला असं तडका द्यायचा ना की विचारूच नका, एकदम जबरदस्तच कढी लागते आपली खायला। एकदम आपली पारंपरिक पद्धतीने बघा आजी आमची अशीच बनवायची। मस्त अशी कढी बनवून चांगली ढवळून ढवळून घ्यायची, तिला फुटून नाही द्यायची अजिबात। आणि खाली उतरून थोडीशी थंड झाली की मग मस्त त्याला अशी तुपाची फोडणी द्यायची। लसूण आहे ना अशी ठेचून घ्यायची आणि मस्त तुपाची फोडणी देऊन झाकून ठेवणार। आणि आमची खायची घाय, पण आजी काय टोप भगुला आम्हाला उघडूनच द्यायची नाही। थांबा कार्ट्यांनो म्हणायची, लगेचच ह्यांची खायला घाय अशी म्हणायची। पण अशी मस्त तुपाची फोडणी द्यायची त्याला ना, एकदम जबरदस्तच लागायची खायला। आणि आजी आहे ना ताकामध्ये ना बेसन पीठ टाकत नव्हती ना पाणी टाकत नव्हती, नुसतं प्युअर ताक असायचं हलवलेलं म्हशीच्या दुधाचं। आणि मस्त असं लोणी यायचं गरम गरम भाकरी बरोबर आम्ही असं खायचो लोणी घेऊन। तवली म्हणजे तवली भरून ताक निघायचं। रोज काय कढी नाही बनवायची, अशी कधीतरीच कढी बनवायची। पण पिऊन पिऊन राहिलेलं ते ताक आहे ना आजी आमची कोंबड्यांना ठेवायची। छोटे छोटे असे त्यांचे मडके होते पाणी प्यायचं। हे बघा इथं आपण तूप घेतलेलं आहे, आता तुपाचा कसा तडका द्यायचा आहे बघा याला। मस्त लागते कढी, एकदम 1 नंबरच लागते। तुम्ही अशी बनवून बघा एकदा। आणि आपली कढी कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि आपला चिचवणीचा व्हिडिओ प्लीज तुम्ही बघा, चिंचेची कढी कशी बनवलेली, एकदम मस्त अस्सल गावरान पद्धतीने एकदम बनवलेले। आमची आजी जुनी लोक जशी बनवायचे तसेच बनवलेले। हे कढी पण मी तशीच बनवले। आम्ही ना गूळ टाकत नाही ना साखर टाकत नाही, पण ही जी कढी खायची चव असते ना ती एकदम वेगळीच असते गावरान पद्धतीने। हे बघा आपली कढी एकदम मस्त झणझणीत झाली ना, गूळ टाकलाय ना साखर टाकलाय, पण एकदम मस्त झणझणीत झालेली आपली कढी। हे बघा आपली ताकाची कढी खमंग अशी। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला प्लीज। आणि आपला चिचवणीचा व्हिडिओ प्लीज बघा तुम्ही। धन्यवाद।